झी 24 तास एक पाऊल पुढे. अगदी सुरुवातीला बोलूया 4 इडियट बद्दल. हो 4 इडियट, कारण हे 4 इडियट्स आहेत मराठीतले. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेला 4 इडियट्स हा सिनेमा. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थ जाधवची कॉमेडी प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. त्याच निमित्तानं सिद्धार्थशी मारलेल्या या गप्पा. फोर इडियट्स नावाचा एक सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय आणि या 4 इडियट्स मधला एक इडियट आपल्या सोबत आहे आणि तो म्हणजे आपला सिद्धू. सिद्धू, वेलकम. झी 24 तास मध्ये स्वागत आहे तुझं. अरे थँक्यू. काय सांगशील एकूणच सिद्धू, बऱ्याच दिवसांनी तुझा एक सिनेमा पाहायला मिळतोय, कारण सध्या तरी खूप बिझी आहेस. स्मॉल स्क्रीनवर रियालिटी शो करतोय एकीकडे आणि एकीकडे सिनेमा. काय म्हणशील? नाही, खरंच मी पण वाट बघतोय बऱ्याच दिवसांनी. मी जेव्हा प्लाझाला जातो किंवा एकंदर काही गोष्टी फिरायला जात असतो किंवा लोक विचारतात काय कधी येतोय तुझा सिनेमा, कधी येणार आहे तुझा सिनेमा. तर एक खूप धमाल मस्त छान सिनेमा येतोय आणि मी त्या गोष्टीची वाट बघत होतो की कधी येतोय सिनेमा. खूप दिवस माझाही गॅप झाला आहे. फक्त लढ म्हणानंतर किंवा आणखी एक सिनेमा केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एक सिनेमा येतो. मी पण वाट बघत होतो. फोर इडियट्सची एक खासियत आहे, सिनेमामध्ये सिद्धू आणि भरतची जोडीही पाहायला मिळणार आणि प्रेक्षक त्यासाठी जास्त उत्सुक असतील. त्यामुळे भरत सिद्धू परत एकदा. नाही, भरत सिद्धू बरोबर स्वप्नील आणि गुरुआनंद नावाचे 2 नवीन चेहरे येत आहेत. पण मला नेहमीच भरत सरांबरोबर काम करायला आवडतं, कारण जत्रापासूनचं ट्युनिंग आहे. जत्रा म्हणजे चकटफू पासूनचं ट्युनिंग आहे आणि प्रत्येक सिनेमा त्यांच्यावर खूप मजा करायला मिळते आणि ते कसं ॲप्रिशिएट करत असतात. मला खूप सुचतं, म्हणजे ते करताना खूप काही गोष्टी सुचत असतात आणि ते बरोबर आहे चूक आहे बरं सर नेहमी सांगत असतात. त्यामुळे म्हणजे तो आता फक्त लढ मनामध्ये पण ॲक्शन सिक्वेन्स असला, खूप वेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर असले तरी ते होते. इथे तर धुमाकूळ आहे, म्हणजे इथे धुमशानच आहे. उलट त्यांना बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या की ते आणि सर असं मान्य करतात नाही करूया, म्हणजे जॅकेट उडवणं आणि ते कॅरेक्टरच खूप छान आहे. म्हणजे ऐकल्या क्षणी मला फिल्म आवडली होती, कारण 4 मित्र आहेत जे बावळट आहेत किंवा आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि ते करण्यासाठी ती त्यांची जी काही धडपड आहे, मग ते सक्सेसफुल होतात का होत नाहीत का, मग त्यांच्या आयुष्यात काय होतं नक्की काय घडतं ते त्या चौघांची गोष्ट आहे. कय्यूम नावाचं एक कॅरेक्टर प्ले करतोयस तू या सिनेमामध्ये. नक्कीच खूप हटके कॅरेक्टर असेल हे आम्हाला माहिती आहे, पण नेमकं कॅरेक्टर काय आहे त्याबद्दल? त्या चौघांमधला जास्त बावळट असणारा ते कॅरेक्टर आहे आणि पण डोक्याने बावळट असला तरी शरीराने खूप डॅशिंग आहे तो. म्हणजे फाईट सिक्वेन्स आहेत किंवा ताकद, म्हणजे ब्रेन आणि काय बोलतात ते बॉडी. त्याच्याकडे बॉडी आहे, ब्रेन आहे. ब्रेन भरत सरांकडे आहे. तर ती बॉडी कशी त्या चौघांमध्ये यूज केली जाते आणि खूप इमोशनल दाखवला तो पोरगा. त्याला आईसाठी इमोशनल आहे, मित्रांसाठी इमोशनल आहे आणि नेहमीच स्वतःच्या डोक्यात कधी विचार होत नाही की आपण हे करूया. हे म्हटलं ना ओके हे तर आहे का ओके, मग तो तसा त्या तिघांबरोबर वाहत जाणार आहे पण मैत्रीसाठी. त्यामुळे ते कॅरेक्टर करायला मजा आली. म्हणजे पहिलं कारण होतं तर ते कॅरेक्टर कसं होतं, थोडं डॅशिंग होतं, थोडा स्टाईलाइज विलेन म्हणाला आपण करूया आणि त्यात बावळट. मग टिपिकल बावळट आहे का तर नाही, त्याचे काही लॉजिक्स आहेत त्याच्या लाईफमध्ये की ही गोष्ट त्याचं असं म्हणणं असतं की सरळ जाते तर आपण वाकड्या मार्गाने का जावं, किंवा एखाद्या डिस्कशनमध्ये त्याचे तर्क असतात त्यामुळे काय गोंधळ निर्माण होतो. असं सगळं ते एकंदर कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरचे काय बोलतो स्पेशल काय बोलतो ते जे आहेत स्पेशल काय म्हणतात त्याला अंडरलाईन गोष्टी म्हणूया आपण, की त्या अंडरलाईन गोष्टी आहेत. लाईफच्या कॉफी मध्ये चीनी गमजी होती, शोल्डर आपल्या जिंदगीत ही गमकी रमजी होती. आता झालं माले मालन खिसाही नाही कडका, सुख ही बसरे बटर मार के भर प्रेमाचा तडका. 4 इडियट्स आणि आपण 3 इडियट्स
इडियट्स बद्दल ऑफकोर्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कुठेतरी प्रेक्षक 3 इडियट्स आणि 4 इडियट्सला कम्पेअर करतील किंवा काय सिमिलॅरिटी आहे असं काही जाणवतं का तुला? नाही, कम्पेअर अजिबात करणार नाही, कारण 3 इडियट मध्ये सगळे पाठमोरे होते. आम्ही आमची चेहरे अगोदर दाखवतो त्यामुळे आम्ही इथूनच वेगळे आहोत आणि मला नाही वाटत काही कम्पेअर होईल. पण मैत्री ह्या लेवलवर किंवा इमोशनल अटॅचमेंट या लेवलवर आम्ही कदाचित 3 इडियट 4 इडियट कारण शेवटी मित्र आहेत. त्यांची मैत्री खूप म्हणजे अशी काय बोलतो घट्ट आहे. त्यामुळे ती एक सिमिलॅरिटी असेल. बाकी सिनेमा म्हणशील तर तो वेगळा सिनेमा आहे, तो वेगळा मास्टरपीस आहे. हा एक विनोदी एक लोकांचं 100% मनोरंजन करणारा सिनेमा आहे, पण फक्त विनोदी सिनेमा नाही. त्यातून काहीतरी एक वेगळा थॉट आहे. तो मी आता सांगू शकत नाही या इंटरव्ह्यूमध्ये, पण एक काहीतरी स्टोरी एका वेगळ्या स्केलवर जाते आणि म्हणून हा सिनेमा मी घेतलाय. जे अगोदरपासून ठरवलं होतं की हिंदी सिनेमात काम करायचं, ते एक इच्छा असते प्रत्येकाची, पण काहीतरी नोकर किंवा असं काहीतरी असं करण्यात इंटरेस्ट नाही. म्हणजे दिसत असो नोकरासारखा, तरी मला म्हणायचं की मला काहीतरी, कारण मराठी लोकांचं खूप मोठं प्रेम आहे कलाकार म्हणून की आपला सिद्धू आपला एक मस्त हिरो म्हणा, विलन म्हणा, कॉमेडियन म्हणा, पण ते लोकांचं प्रेम आहे की आपला सिद्धू मराठीत खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतो. तर हिंदीत जाऊन त्याने विनोदी करावं, जे मी करणार आयुष्यभर. हिंदीत गेलो तर विनोदी काम मिळालं किंवा वेगळं काम मिळालं किंवा विलन मिळालं तर करेल, पण म्हणून कोणातरी चहा आणून दे ट्रेमध्ये किंवा असं काही करण्यापेक्षा माझ्या मते मी मराठी खूप चांगले सिनेमे करीन आणि मराठी लोकांना आनंद देईन. हिंदीमध्ये एक चांगला सिनेमा करीन जो बघितल्यानंतर लोकांना वाटेल की नाही यार सिद्धूने छोटं काम केलं, पण जसं गोलमालमध्ये एक छोटं काम होतं, पण ते काहीतरी त्या कॅरेक्टर होतं, त्याला तो मार खातो, तो येतो, तो बोलतो, ते लोक बरं काम करेन. नाही तर मराठीत खूप छान आणि वेगवेगळी कामं करायला मिळत आहेत, कशी करत आहे. मजा आ जाएगा शुशाट मजा आ जाएगा शुशाट मजा आ जाएगा शुशाट मजा आ जाएगा मजा आ जाएगा. सिद्धू खूप खूप धन्यवाद इतक्या आपुलकीने आमच्याशी बोललास आणि थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. नक्की 4 इडियट हा एक इडियट तुम्हाला सांगतो की 4 इडियट तुम्हाला अजिबात इडियट बनवणार नाही, उलट तुमचं मनोरंजनच करेल आणि तुमचे पैसे वसूल तर म्हणजे पैसे वसूल आहे. तेव्हा 4 इडियट्स हा सिनेमा नक्कीच हाऊसफुल आणि पैसा वसूल असा ठरेल अशी अपेक्षा करूया. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश सोबत जयंती वाघधरे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.